अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या जाहिराती संदर्भात अजित पवारच 1500 रुपये देत आहेत अशा आशयाची जाहिरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। त्यामुळे आता महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। अरे वा, आज तर खूप सुंदर दिसतेस। आणि हे नवीन कपडे कोणी दिले? अजितदादांनी दिलेत। अजितदादांची लाडकी बहीण योजना। ही जाहिरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे, ज्यामध्ये 1500 रुपये अजित पवारच देत आहेत आणि योजना सुद्धा अजित पवारांचीच आहे असं सांगण्यात आले। म्हणजे सरकार 1500 रुपये देत नाहीत तर ते अजित पवार देत आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या जागी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री शब्दाऐवजी अजितदादा असा उल्लेख करण्यात आलाय। अरे वा, आज तर खूप सुंदर दिसतेस। आणि हे नवीन कपडे कोणी दिले? अजितदादांनी दिलेत। अजितदादा? ऐका ना, या फॉर्मवरती साइन करा ना। 1500 रुपयाची जॉईंट एफडी? हे पैसे कुठून आले? अजितदादांनी दिले। हे पण अजितदादा? अजितदादांची लाडकी बहीण योजना। अरे वा, जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलंय की वडील मुलीला विचारतात की नवा ड्रेस कोणी दिला, तर त्यावर मुलगी अजितदादांनी दिल्याचं सांगते आणि पत्नी सुद्धा 1500 रुपयांच्या एफडीची माहिती देताना अजितदादांनीच पैसे दिले असं म्हणते। 1500 रुपयाची जॉईंट एफडी? हे पैसे कुठून आले? अजितदादांनी दिले। हे पण अजितदादा? चांगली गोष्ट आहे की आणखी 2 महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचे। आम्ही एका विचाराने जाणार, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचाराने जाणार आणि हे बाकीचे लाडके या पद्धतीने जातात, ही चांगली गोष्ट आहे। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये वाद सुरू झाला, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय। तर बहिणींच्या नावाखाली मतं मिळवण्यासाठी श्रेयवाद सुरू झाल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। केवळ आणि केवळ या लाडकी बहीणच्या नावाखाली सगळ्या सरकारी तिजोरीतून मतं कशी मिळतील आणि ती आपल्याला अधिकाधिक कशी मिळतील या प्रसिद्धीपोटी हे सगळे तिघेही श्रेयवादाच्या लढाईत आता व्यस्त झालेले आहेत। ही योजनाच माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आहे। त्यामुळे ही योजना कुणाच्या नावाने तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने। ज्या वेळेस पक्ष म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, प्रत्येक योजनेला पक्षाच्या बाजूने वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसून त्या ठिकाणी प्रचार केला जातो, पण हा विषय महायुतीचाच भाग आहे आणि ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आहे। ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या पॉलिसीमधून आलेली आहे। याची सुरुवात मध्य प्रदेशामध्ये झाली आणि नंतर आपल्याकडे सुरू झाली। जो तो त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्यांच्या पक्षाच्या जागा वाढवण्याकरता ते त्यांच्या भागात तसं बोलणारच आहे, आम्ही आमच्या भागात तसं बोलणार आहे। या जाहिरातीवरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांना इशारा दिलाय। कराचा पैसा असून अजित पवार स्वतःच्या खिशातून पैसे देत नाहीत, त्यामुळे जाहिरात बंद करा नाहीतर कोर्टात जाणार असा इशारा दमानिया यांनी दिलाय। ही जर महाराष्ट्र राज्याची योजना नसेल आणि ही अजित पवारांच्या लाडक्या बहिणींसाठीची योजना असेल तर याचे पैसे हे अजित पवारांनी त्यांच्या खिशातनं द्यावे आणि ही जर ॲड बंद झाली नाही तर नक्कीच कोर्टात जाऊन याच्यावर तसे डायरेक्टिव्स मिळाले पाहिजेत। कारण आमच्या कराच्या पैशातनं आम्ही ती देशासाठी देतो, राज्यासाठी देतो, त्याच्या सुधारासाठी विकासासाठी देतो आणि अजित पवार जर अशी योजना करत असतील आणि त्याला स्वतःचं नाव देत असतील तर ती त्यांच्याच खिशातनं गेली पाहिजे, एवढं नक्की। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे। जनसन्मान यात्रेमध्ये दादांच्या मंचावर किंवा पोस्टरवर देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेऐवजी लाडकी बहीण योजना असा उल्लेख आहे। आता थेट जाहिरात काढूनच दादांचीच योजना आणि दादांकडूनच पैसे मिळतात असं दाखवण्यात आलंय। आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेटमधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे। महायुतीमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांकडूनच प्रचार सुरू झाला। कधी जॅकेट न घालणारे दादा गुलाबी जॅकेटमध्ये दिसले। आता जाहिरातीमध्ये सुद्धा सरकार किंवा मुख्यमंत्री असा उल्लेख टाळण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.